नमस्कार. उपवास म्हटलं की आपण जर आधी काही तयारी केली तर आपल्याला उपवासाचे पदार्थ बनवायला सोपे जातात आणि नवरात्रीचा तर जास्त दिवसांचा उपवास असतो. त्यामुळे आम्ही ही बेसिक तयारी आधीच करून ठेवलेली आहे. तर शेंगदाणे सुरुवातीला मी भाजून घेतलेले आहेत. बहुतेक पदार्थांमध्ये शेंगदाण्यांचा वापर केला जातो, म्हणून सुरुवातीला शेंगदाणे हे मी जास्त भाजून घेणार आहे. शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे, म्हणजे शेंगदाणे करपतही नाहीत आणि आतमधून छान भाजलेही जातात. तर पाहू शकता व्हिडिओमध्ये. आता हे जे शेंगदाणे आहेत ते भाजलेले आहेत. आपण गॅस बंद करूयात आणि एका ताटामध्ये हे शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत, म्हणजे थंड होईपर्यंत. आता आणखी शेंगदाणे मी अशाच पद्धतीने भाजून घेणार आहे. आता हे थंड झाल्यानंतर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे जे आहेत ते टाकून घेणार आहोत. म्हणजेच आपल्याला याची कूट करून घ्यायचं आहे. आणि उपवासाच्या पदार्थांमध्ये आपण शेंगदाण्याचा शक्यतो जाडसरच कूट वापरतो. म्हणजे खिचडी करायची असेल किंवा अन्य काही वडे करायचे असतील, काहीही करायचं असेल, तर त्यामुळे मी हा जाडसर असा कूट जो आहे तो शेंगदाण्याचा करून घेतलेला आहे. हा आता आपण एका बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत. म्हणजे ऐन वेळेला आपल्याला कुठलाही पदार्थ करायचा म्हटलं तरी प्रत्येक वेळी शेंगदाणे भाजायचे, कूट बारीक करायचा असं करावं लागत नाही. जास्त दिवस उपवास असतो, त्यामुळे एक बरणीवरून हा कूट जो आहे तो आपण करून ठेवलेला आहे. म्हणजे आपलं बरंचसं जे कष्ट आहे ते वाचतं, किंवा प्रत्येक वेळेचं जे तेच काम आहे ते वाचतं. त्या पदार्थ बनवायला आपल्याला सोपं जातं. आता दुसरी तयारी म्हणजे आपल्याला जर उपवास आहे, भूक लागते, त्यावेळेला एनर्जेटिक म्हणून आपण हे शेंगदाणे आहेत त्याचे लाडू बनवणार आहोत. त्यासाठी शेंगदाणे सुरुवातीला थोडेसे मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत आणि आता याच्यामध्ये गूळ घालणार आहोत. आणि गूळ घालून पुन्हा एकदा हे मिश्रण जे आहे ते मिक्सरला आपण फिरवून घेणार आहोत. तर पाहू शकता हे तयार झालेलं आहे. खूप बारीक नाही आणि जाडही नाही असं ठेवायचं, म्हणजे जर खूप बारीक झालं तर ते लाडू तोंडात चिकटल्यासारखे वाटतात. त्यामुळे आपल्याला मिश्रण हे मिडियम ठेवायचं आहे. आता राहिलेल्या शेंगदाण्यांचं सुद्धा गूळ घालून कूट करून घेतलेला आहे. आता आपण हे लाडू वळून घेणार आहोत. दोन्ही मिक्सरच्या भांड्यामधलं आपण मिश्रण जे आहे ते एकत्र करून घेणार आहोत, म्हणजे गूळ जो आहे तो सगळीकडे व्यवस्थित सारखा पोहोचेल. आणि आता लाडू वळून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मी 2 हाताने लाडू वळून घेते, म्हणजे झटपट तयारही होतात. तर पाहू शकता 2 लाडू बनवलेले आहेत. आता अशाच पद्धतीने आपण राहिलेले जे लाडू आहेत ते सुद्धा करून घेणार आहोत. तर उपवासासाठी आपल्याला हे एनर्जेटिक असे लाडूसुद्धा आपले तयार झालेले आहेत. अगदी कमीत कमी वेळेमध्ये तयार होतात. तुम्ही याच्यामध्ये आणखी ड्रायफ्रूट्स वगैरेसुद्धा घालू शकतात. हे सुद्धा एका बरणीमध्ये भरून ठेवलेले आहेत. आता आपले तिसरं जे आहे ते म्हणजे साबुदाणा आपण भाजून घेणार आहोत. हलकासा आपल्याला भाजायचा आहे. भाजताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे, म्हणजे ह्याचा कलरसुद्धा चेंज झाला नाही पाहिजे आणि साबुदाणा जो आहे तो सुद्धा छान फुलला पाहिजे. त्यासाठी मिडियम फ्लेमवरती आणि सतत हलवत राहायचं आहे. तर पाहू शकता तुम्हाला उडताना दिसत आहे हलताना, म्हणजेच ते छान असे भाजले जातात. तर हा थोडा थोडा करून भाजायचा आहे. जर आपण एकदम जास्त भाजला तर व्यवस्थित भाजल्या जात नाही. त्यामुळे थोडा थोडा करूनच मी भाजून घेणार आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने अगदी छान फुललेला आहे आणि कलरसुद्धा चेंज झालेला नाही. अशाच पद्धतीने मी साधारणतः 1 वाटी साबुदाणा भाजून घेतलेला आहे. आता हा सर्व भाजून झालेला आहे. आपण एका प्लेटमध्ये काढलेला आहे. आता हा साबुदाणा आपण जी भगर असते उपवासाची त्याच्यामध्ये मिसळलेला आहे आणि हे जे मिश्रण आहे हे आपल्याला पीठ ह्याचं तयार करायचं आहे. मिक्सरला करू शकता किंवा बाहेरून गिरणीवरून सुद्धा हे आपण दळून आणू शकतो. याच्या पिठापासून आपण हवे तेव्हा भगरीची भाकरी असेल किंवा पुरी असेल किंवा तुम्हाला कोणताही याचा पदार्थ आपण करू शकतो. त्यासाठी हे पीठ जे आहे ते मी आता बाहेरूनच दळून आणणार आहे. तर पाहू शकता हे दळून आणलेलं आहे. अगदी बारीक असं आपल्याला भगरीची भाकरी असेल उपवासाची ती बनवता येते. याच्यापासून पुरी, त्याचबरोबर पराठा, म्हणजे हवं ते आपण याच्यापासून बनवू शकतो. आता हे पीठसुद्धा आपलं तयार झालेलं आहे, म्हणजे ऐन वेळेला आपण पटकन याच्यापासून कोणताही हवा तो पदार्थ बनवू शकतो. आता 4था नंबरची तयारी म्हणजे या ठिकाणी मी 2 वाटी भगर घेतलेली आहे आणि यासाठी पाऊण वाटी साबुदाणा घेतलेला आहे. हा आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. सुरुवातीला आपण साबुदाणा बारीक करून घेऊया. अगदी खूप पीठ नाही, पण रवाळ असा आपल्याला हा बारीक मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. आता साबुदाणा बारीक झालेला आहे, मी दाखवते. अशा पद्धतीने आपण तो केलेला आहे.
आता हा काढून घेऊया आणि याच्यानंतर जी आपण 2 वाट्या भगर घेतलेली होती ती भगरसुद्धा आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। ही बेसिक तयारी केल्यानंतर आपल्याला पटकन आपण कुठलाही पदार्थ बनवायचा म्हटलं तर आपला वेळ जात नाही आणि बनवू शकतो। आता भगरसुद्धा बारीक व्यवस्थित केलेली आहे। आता ही सुद्धा आपण या बाउलमध्ये काढून घेऊया। आणखी राहिलेली जी आहे 1 वाटी ती सुद्धा मी करून घेतलेली आहे। तर पाहू शकता अशा पद्धतीने हे मिश्रणसुद्धा आपलं तयार झालेलं आहे। आता आपण चमच्याच्या सहाय्याने एकत्र करून घेऊया। आता यापासून आपण इडली, आप्पे, डोसा, आंबोळी कोणताही पदार्थ आयत्या वेळेला बनवू शकतो। फक्त आपल्याला हे 20 मिनिटं पाण्यामध्ये किंवा अर्धा तास भिजत ठेवायचं आहे दही टाकून आणि त्यानंतर मीठ आणि इनो टाकलं तर आपलं हे लगेच आपण अर्ध्या तासामध्ये इडली, डोसा किंवा आप्पे काहीही बनवू शकतो। तर अशा पद्धतीने आम्ही उपवासाची जी बेसिक तयारी आहे ती करून ठेवलेली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा। तुम्ही अशा प्रकारची तयारी केली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा त्याचबरोबर नवीन व्हिडिओसोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।